ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज तुम्हाला आणि मला देव बाप्पानं या जगामध्ये सुखी ठेवलेलं आहे आणि जगामध्ये आपलं जीवन आनंदात राहण्यासाठी प्रभूनं तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे. परंतु काही लोक असे जगात निर्माण झालेले आहेत की प्रभूचं ऐकण्याच्या ऐवजी सैतानाचं ऐकतात, सैतानाच्या सहवासामध्ये टिकून आहेत, सैतानाच्या संगतीनं चाललेले आहेत. आणि प्रभू म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, मी तुमच्यासाठी क्रूसावर प्राण दिला, तुमच्यासाठी मी माझं रक्त सांडवलेलं आहे, तुम्हाला मी मोलाने विकत घेतलेलं आहे. परंतु या प्रभूची तरुण पिढीला ओळख राहिली नाही. तरुण पिढी सर्व बिघडलेली आहे. तरुण पिढीचं सगळं लक्ष मोबाईलकर आणि टी व्हीकर आणि विशेष म्हणजे गुटखा, पुडी, गांजा, तंबाखू, सिगरेट या सगळ्या व्यसनाच्या अधीन झालेली आहे. आणि म्हणून चर्चला जाण्याच्या ऐवजी ते बाहेर बसून एकमेकाची निंदा करतात, एकमेकाची विटंबना करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना याच्यापासून प्रभू आपल्यासाठी नाराज आहे. प्रभूचं जीवन दुखावलं जातं, प्रभूला आपलं हे जीवन आवडत नाही. म्हणून आजच्या पिढीला माझी ही शिकवण आहे की तुम्ही सावध राहा आणि प्रभूच्या सहवासात जीवन जगा. प्रभूला आवडणारे विचार तुमच्या मनामध्ये असू द्या. सैतानाच्या चावडीतून सुटका करा, तर तुमचं आणि माझं तारण होणार आहे. आणि जर तुम्ही या गोष्टी करणार नाही तर तुम्हाला शेवटी नरकाची शिक्षा प्राप्त होणार आहे.